नमस्कार, मी डॉक्टर तेजस. तुम्ही ऐकत आहात डायबिटीस युनिट KM हॉस्पिटल पुणे येथील तज्ज्ञांनी लिहिलेले बालमधुमेहावरचे लेख. आजचा लेख आहे हायपोग्लायसेमियाच्या उपचार आणि प्रतिबंधाबद्दल. चला तर ऐकूयात. मार्क रुफिनाक्ट याला वयाच्या 28व्या वर्षी मधुमेहाचं निदान झालं. हा मधुमेह टाईप 1 प्रकारचा असल्यामुळं इन्शुलिन शिवाय पर्याय नव्हता. मार्कच्या फॅमिलीत त्याच्या आत्यालाही मधुमेह होता आणि तो नियंत्रणात नसल्यामुळं डोळ्यांचं कॉम्प्लिकेशन होऊन तिला अंधत्व आलं होतं. त्याचा धसका घेऊन निदानानंतर सुरुवातीपासूनच मार्कनं त्याच्या मधुमेहाचं नियंत्रण अगदी काटेकोरपणे केलं होतं. त्याची ग्लुकोज बहुतांश वेळा नॉर्मल असल्यामुळं हायपोचं प्रमाण जास्त असायचं. पण मधुमेहाची योग्य माहिती असल्यामुळे आणि कायम सतर्क राहिल्यामुळे तीव्र हायपो टाळता यायचा. पण कळत नकळत हायपोचा तणाव मनावरती असायचाच. एकदा मार्क काही कामानिमित्त न्यूयॉर्कला गेला होता. त्याच्याबरोबर त्याचा आर्मस्ट्रॉंग नावाचा पाळीव कुत्रा पण होता. रात्री मार्कला जाग आली तेव्हा आर्मस्ट्रॉंग त्याच्या अंगावर चढून त्याला जागं करत होता. मार्कला घाम आला होता, चक्कर येत होती. त्यांनी सावध होऊन ग्लुकोज तपासली तर ग्लुकोजची पातळी 50 पेक्षाही कमी झाली होती. मार्कनी तातडीने उपचार केले. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आर्मस्ट्रॉंगला कशी कोण जाणे पण मार्कच्या हायपोची जाणीव झाली होती आणि निकरानं प्रयत्न करून त्यांनी मार्कला उठवलं होतं आणि त्यामुळं गंभीर प्रसंग टळला होता. मार्कने ह्या अनुभवावर संशोधन केलं आणि D म्हणजेच डॉग्स फॉर डायबिटीज नावाची बालमधुमेहींच्या हितासाठीची संस्था काढली. या संस्थेत लॅब्राडोर जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना हायपो समजण्याची जाणीव विकसित केली जाते. हा हायपोतला साथीदार आपल्या मालकाच्या म्हणजेच बालमधुमेहीच्या बरोबर राहून खाली जाणाऱ्या ग्लुकोजची जाणीव त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं करून देतो आणि त्यांनी ग्लुकोज खाल्ल्यानंतरच तो नेहमीप्रमाणे शांत बसतो. यानंतर एका संशोधनात असंही आढळलं की तुमचा साधा पाळलेला खास प्रशिक्षण नसणारा कुत्रा सुद्धा तुमचा हायपो काही प्रमाणात ओळखू शकतो आणि तुम्हाला किंवा तुमच्या आईबाबांना या हायपोची जाणीव करून देऊ शकतो. कदाचित तुमच्या वागणुकीत होणाऱ्या बदलांमुळे किंवा शरीरगंधामुळे त्याला लगेच हायपोची जाणीव होत असेल. असा हा हायपोतला साथीदार ज्यांना आवडत असेल त्यांनी घरी ठेवायला काहीच हरकत नाही. रक्तातलं ग्लुकोज अनेक गोष्टींनी बदलत असतं. हे बदल तुम्हाला सतत समजले तर? थोडक्यात काय, जर तुम्ही तुमच्या शरीरात डोकावून बघितलं तर? त्यासाठी विकसित झालेलं तंत्रज्ञान म्हणजे CGMS, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम. यामध्ये एक सेन्सर तुमच्या त्वचेच्या खाली बसवण्यात येतो आणि पेशीतल्या सभोवतालच्या द्रव्यातलं ग्लुकोज तो सेन्सर मोजतो. यातला अचूकपणा वाढण्यासाठी गेल्या काही वर्षात त्याच्यात खूप सुधारणा झाल्या आणि अनेक कंपन्यांचे सेन्सर आता अवेलेबल सुद्धा आहेत. स्कॅन करून किंवा ब्लूटूथच्या मदतीनं ग्लुकोजच्या व्हॅल्यूज दर मिनिटाला तुम्हाला त्या रीडरवर किंवा मोबाईलवर दिसू शकतात. यातली ग्लुकोज कशी बदलत जाते त्याचे ॲरोज जर का तुम्ही समजून घेतले तर हायपो टाळणं फारसं अवघड नाही. काही CGMSला तर अलार्मची सुद्धा सोय असते. शक्य असेल तर प्रत्येक मुलानं हा मॉनिटर लावावा. यामुळे हायपो तर टाळता येतीलच, पण मॉनिटरचं तंत्र नीट समजावून घेतल्यास ग्लुकोजचं नियंत्रण सुद्धा सुधारेल. अर्थातच सगळ्यांना ही तंत्रप्रणाली परवडण्यासारखी नाही. पण तुमच्या ग्लुकोमीटरवर तपासलेल्या ग्लुकोजचं तुम्ही जर नीट रेकॉर्ड ठेवलं तरी सुद्धा तुम्ही त्यातनं काही निष्कर्ष काढू शकता. आहार, इन्शुलिन आणि व्यायाम यामुळे ग्लुकोजमध्ये कसे बदल होतात याचं रेकॉर्ड तुमच्या डायबिटीस टीमला दाखवून त्यांच्याबरोबर चर्चा करून थिंक अहेड धोरण ठरवू शकता. तुम्हाला तुमचा मधुमेह समजणं हेच खरं तर हायपो टाळण्याचं उत्तर आहे. आता हायपो समजा झालाच तर काय करायचं? टीम बरोबर पहिल्याच भेटीमध्ये तुम्हाला हायपो झाल्यावर काय करायचं ह्याची माहिती दिली जाते. याचा एक अलिखित नियम म्हणजे जितक्या लवकर देता येईल तितक्या लवकर साखर देणं, मग ती कुठल्याही स्वरूपात असली तर चालेल. जर हायपोची लक्षणं सौम्य असतील तर पहिल्यांदा ग्लुकोज तपासावी. पण जर शक्य नसेलच तपासणं
तर न तपासता सुद्धा लगेचच साखर किंवा ज्यूस द्यावा. तात्पुरती साखर वाढल्यानं तुम्ही आजारी नक्की पडणार नाही. वाढलेली साखर काही वेळानं लघवीतनं बाहेर पडेल, पण हायपो जर अचानक तीव्र झाला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगून अशा वेळी लगेच उपाय करणं गरजेचं असतं. सगळ्या मुलांनी त्यांच्याबरोबर कुठल्या न कुठल्या स्वरूपातली साखर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये कुठले कुठले ऑप्शन तुम्हाला घेता येतील? एक तर साखर किंवा पिठी साखर ही अगदी सहजगत्या उपलब्ध असते. ती 2 ते 3 चमचे घेऊन किंवा सरबत करून तुम्ही घेऊ शकता. दुसरं ऑप्शन म्हणजे ग्लुकोज पावडर. ग्लुकोज पावडरमुळे सुद्धा रक्तातली साखर जलद वाढते आणि 2 ते 3 चमचे ग्लुकोज पावडर पुरेशी होते. एक मोठा चमचा भरून मध हा सुद्धा यावेळेला घेता येतो. फळांचे ज्यूस घेणार असाल तर साधारण अर्धा कप घेता येतात. हायपो टॅब्स किंवा डेक्स्ट्रोजच्या गोळ्या जर का असतील तर त्याही सोप्या पडतात आणि या 4 ग्रॅमच्या गोळ्या स्पेशली शाळेत देण्यासाठी किंवा प्रवासामध्ये घेण्यासाठी सोयीस्कर ठरतात. याचबरोबर हल्ली ग्लुकोविटाच्या सुद्धा गोळ्या मिळतात. कधी कधी काही मुलं काहीच घ्यायला तयार नसतात, तेव्हाच अगदी थोडं शीतपेय सुद्धा देता येतं. थोडं म्हणजे साधारण अर्धा कप. खजूर, बेदाणे असं सुद्धा काहीतरी जर का सौम्य स्वरूपाचा हायपो असेल तर साधारण 1 मूठ भरून खाता येतं. गोळ्या किंवा चॉकलेट जरी बरोबर ठेवणं सोयीस्कर असलं तरी काही लहान मुलं हायपो नसताना सुद्धा त्यांना हे खाण्याचा मोह होऊ शकतो. त्यामुळे हायपो असताना शक्यतो रक्तात जलद गतीने येणारी साखरच घ्यावी. तर आता हे असे जलद गतीने साखर रक्तात आणणारे पदार्थ खाल्ल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी रक्तातली ग्लुकोज वाढते. खरं तर तोपर्यंत मुलांनी दंगा न करता शांत बसणं गरजेचं असतं. त्यानंतर पोळी भाजीसारखा घन आहार घेता येतो. हायपो झाल्यानंतर दूध किंवा आईस्क्रीम, कॅडबरी असे पदार्थ घेतल्यास ह्याच्यातले स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं ग्लुकोज लवकर वाढू देत नाहीत. पण रात्रीचा जर का हायपो टाळायचा असेल, म्हणजे पहाटे 2 ते 3च्या दरम्यानचा हायपो टाळायचा असेल तर दूध किंवा आईस्क्रीम सारखे पदार्थ झोपण्यापूर्वी खाल्ल्यास ते मदत करू शकतात. हायपोच्या उपायासाठी काही जण 15चा नियम लावतात. म्हणजे 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घेऊन 15 मिनिटांनी रक्तातली ग्लुकोज तपासणे. जर ग्लुकोज 70च्या खाली झाली तर पुन्हा 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घेणे. साधारण एक तुम्ही लक्षात ठेवा की 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट घेतलं तर रक्तातली ग्लुकोज साधारण 4 ते 5 mg/dl न वाढते. उदाहरण बघूयात. तुमची जर का रक्तातली ग्लुकोजची पातळी 40 झाली आणि तुम्हाला ती 100 आणायची आहे, म्हणजेच तुम्हाला साधारण 60नी शुगर वाढवायची. आता जर आपण असं म्हटलं की 1 ग्रॅम साखर तुमची ग्लुकोज 5 न वाढवते, तर 60 ग्रॅम ग्लुकोज वाढवण्यासाठी तुम्हाला 60/5 म्हणजेच जवळपास 12 ग्रॅम साखर लागेल. घरातला छोटा चमचा साधारण 3 ग्रॅमचा असेल तर 3 ते 4 चमचे साखर अशा वेळी तुम्हाला घ्यावी लागेल. तर प्रत्येकानं असं गणित साधारण करावं आणि आपली ग्लुकोज कशी वाढतीये, किती वाढतीये हे बघून रेकॉर्ड नीट ठेवलं तर टोकाचे होणारे ग्लुकोजचे चढ उतार नक्की टाळता येतील. रक्तातली ग्लुकोज त्वरेनं वाढून जर मेंदूला ग्लुकोजचा पुरवठा लवकर झाला तर हायपोमुळे येणारा अस्वस्थपणा किंवा अनावर भूक आटोक्यात येऊ शकते. अगदीच तीव्र स्वरूपाचा जेव्हा हायपो होतो तेव्हा बऱ्याचदा मुलं बेशुद्ध होतात. अशा वेळेला बरेच जण ग्लुकोज पाण्यात भिजवून त्याची पेस्ट हिरड्या आणि गालाच्या मध्ये चोळतात. याचा उपयोग कधीतरी होऊ शकतो. पण केव्हा तरी बेशुद्ध मुलाच्या हवेच्या नळीमध्ये जर काही पेस्ट गेली तर श्वास अडकण्याचा त्रास होऊ शकतो किंवा श्वास घ्यायला अशा मुलांना त्रास होऊ शकतो. अशा वेळेला ग्लुकॅगॉनचं इंजेक्शन देणं आवश्यक असतं. पण बऱ्याचदा ग्लुकॅगॉन उपलब्ध नसतं. त्याची एक्सपायरी डेट कमी असल्यामुळं त्याचा साठा काही ठिकाणीच असतो. ग्लुकॅगॉन असलं तरी ते कसं तयार करून द्यायचं हे तुम्ही शिकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्याचं प्रात्यक्षिक तुम्ही डायबिटीज टीमकडून शिकून घ्या. इन्शुलिन सिरिंजची तुम्हाला ओळख असल्यानं तुम्ही 100 युनिटच्या सिरिंजमधून इन्शुलिन प्रमाणच ग्लुकॅगॉनचं इंजेक्शन घेऊ शकता. पण हे शिकून घ्या आणि त्याचा डोस किती घ्यायचा हे नक्की करा. ग्लुकॅगॉन नसल्यास मात्र त्वरेनं जवळच्या रुग्णालयात दाखल करणं आणि तिकडं शिरेतून ग्लुकोज घेणं आवश्यक असतं. कधीतरी हायपो तीव्र नसतो पण उलट्या होत असतात. त्यामुळे तुम्ही खायला काही तयारच नसता. अशा वेळेला ग्लुकॅगॉनचा मिनी डोस सुद्धा वापरता येतो. साधं लक्षात ठेवायचं झालं तर 100 युनिट इन्शुलिनच्या सिरिंजनं
2 वर्षाखालच्या मुलांना 2 युनिट ग्लुकॅगॉन देणं आणि त्यानंतरच्या वयाच्या मुलांना त्यांच्या वया इतका डोस देणं, म्हणजे त्यांच्या वयाच्या इतके युनिट्स डोस देणं हे चालू शकतं. ग्लुकोज जर 15 मिनिटांनी वाढली नाही तर पुन्हा हा डोस देता येतो. या छोट्या ग्लुकॅगॉनच्या डोसचा फारसा साईड इफेक्ट नसतो, पण परिणाम मात्र योग्य दिसतो. आता बघूयात हायपो टाळता कसा येईल. इन्शुलिन घेत असताना हायपो होण्याचा धोका हा कायमच असतो. जितका मधुमेहाचा कंट्रोल चांगला तितका हायपोचा धोका जास्त. आता यामुळं हायपोच्या भीतीनं सारखं खात राहायचं किंवा इन्शुलिनचा डोस गरजेपेक्षा कमी घ्यायचा हे काही त्याच्यावरचं उत्तर नाही. इन्शुलिनचा डोस कसा ठरवायचा, आहारातले वेगळे वेगळे घटक रक्तातल्या साखरेवर कसा परिणाम करतात, खेळ व्यायामानं रक्तातल्या साखरेवरती कसे बदल होतात, हे सगळं समजून उमजून आत्मसात करणं हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. सौम्य हायपोची लक्षणं बहुतेक सर्वच मुलं अनुभवत असतात. तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की एखादं विशिष्ट लक्षण दिसलं म्हणजे आपल्याला हायपो झालाय असं जाणवतं. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. उदाहरणार्थ काही मुलांना जांभया यायला लागतात, चिडचिड करायला लागतात मुलं. पण तीव्र स्वरूपाचा हायपो जर टाळायचा असेल तर ह्या सौम्य हायपोकडे बारीक लक्ष ठेवा. काही मुलांना सौम्य हायपोची जाणीवच होत नाही, ज्याला हायपोग्लायसेमिया अनअवेअरनेस असं म्हणतात. अशा वेळी लक्षणांची जाणीव पुन्हा होण्यासाठी साधारण 2 ते 3 आठवडे हायपो पूर्णपणे टाळणं आवश्यक असतं. यासाठी तुमच्या डायबिटीस टीम बरोबर बसून तुमच्या ग्लुकोजचे टार्गेट्स वाढवा. म्हणजे तुम्ही 100 पर्यंत तुमची ग्लुकोज ठेवत असाल तर ती साधारण 140, 160 किंवा 180 पर्यंत ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचारपूर्वक इन्शुलिनचा डोस घ्या. रात्री होणारे हायपोज बऱ्याचदा गाढ झोपेमध्ये येत असल्यामुळे समजत नाहीत. जर तुम्ही NPH किंवा हिरवं लेबल असलेलं इन्शुलिन झोपताना घेत असाल तर रात्री 2 ते 3च्या दरम्यान ग्लुकोज तपासा. बऱ्याचदा या दरम्यान ग्लुकोज खाली जायची शक्यता असते आणि त्यानंतर पहाटे 4 नंतर ग्लुकोज काउंटर रेग्युलेटरी हार्मोन्समुळे वाढायला लागतं. त्यामुळे तुम्ही सकाळी उठता तेव्हा ग्लुकोज जास्ती असतं, पण रात्रीच्या हायपोमुळे डोकं दुखत असतं, ताजंतवानं वाटत नाही. त्यामुळे निव्वळ सकाळची ग्लुकोज बघून NPHचा डोस तुम्ही वाढवत राहिलात तर हायपोची शक्यता अजूनच वाढते आणि तीव्रता सुद्धा वाढते. त्यामुळे ह्याचं उत्तर म्हणजे NPHचा डोस कमी करणं किंवा नवीन बेझल इन्शुलिन वापरणं. याबरोबरच झोपताना ज्याच्यामध्ये प्रथिनं आणि स्निग्ध घटक आहेत असे पदार्थ, म्हणजे चीज आणि पोळी किंवा चीज आणि ब्रेड, आईस्क्रीम असे पदार्थ किंवा 2 चमचे कॉर्नस्टार्च न शिजवता दही किंवा दुधातनं तुम्ही घेतलं तर त्याची मदत होऊ शकते. टर्बिटॅलिन सारखं औषध रक्तातलं ग्लुकोज वाढवतं, त्यामुळे रात्रीचा हायपो टाळण्यासाठी याचा वापर बऱ्याचदा केला जातो. खोकल्याच्या काही औषधांमध्ये हे टर्बिटॅलिन असतं. संध्याकाळी खूप खेळणाऱ्या मुलांना सुद्धा रात्री डिलेड हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. त्यामुळे रात्रीचा जेवणापूर्वीचा बोलस डोस किंवा गरजेनुसार दिला जाणारा करेक्शन डोस हा तुमचे ग्लुकोज रेकॉर्ड बघून जरुरीप्रमाणे बदलणं, कमी करणं आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या मुलाला वारंवार हायपो होतो पण त्याच्या रेकॉर्डमधून कुठलंही स्पष्टीकरण मिळत नाही तेव्हा काही तपासण्याही करणं जरुरीचं असतं. अशा वेळी शक्य असेल तेव्हा CGMS लावून हायपोचं रेकॉर्ड तपासा. रक्तात काही हार्मोनची कमतरता झाल्यास, म्हणजे उदाहरणार्थ थायरॉइड किंवा काही स्टिरॉइड हार्मोन्सची कमतरता झाल्यास किंवा गव्हातल्या काही घटकांची म्हणजेच ग्लुटेनची ऑटो इम्युनिटी असल्यास सुद्धा असे अनपेक्षित तीव्र स्वरूपाचे हायपो होऊ शकतात. काही संशोधनात असं सिद्ध झालंय की सतत तीव्र स्वरूपाचा हायपो होत राहिला तर त्याचा दूरगामी परिणाम लहान मुलांच्या म्हणजे 6 वर्षाखालच्या मुलांच्या भावनिक किंवा कधीतरी बौद्धिक वाढीवर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे या वयामध्ये हायपो अगदी प्रयत्नपूर्वक टाळणं जरुरीचं आहे. ग्लुकोजचं नियंत्रण हायपो न होता कसं करता येईल याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. त्यातील काही तंत्रज्ञानाचा उपयोग क्लिनिकल क्षेत्रामध्ये केला जातोय. उदाहरणार्थ पहिलं म्हणजे CGMS. अनेक कंपन्यांचे CGMS उपलब्ध आहेत, यावरती आपण पुढील काही भागात बोलूच. दुसरं म्हणजे इन्शुलिन पंप. इन्शुलिन पंपमुळे सुद्धा हायपोचं प्रमाण कमी होऊ शकतं. या पंपमध्ये काही प्रोग्रॅम विकसित करून अगदी पूर्णतः स्वयंचलित पंप म्हणजे आर्टिफिशियल पॅन्क्रियाज सुद्धा तयार करण्यात आलेत. यात ग्लुकॅगॉन देण्याची सुद्धा व्यवस्था आहे.
काही ठिकाणी याचा वापर प्रायोगिक तत्वावरती सुरू झालाय. तिसरं म्हणजे काही नवीन प्रकारचे इन्शुलिन, ज्याला आपण इन्शुलिन ॲनालॉग्स म्हणतो, ज्याचा परिणाम निरोगी शरीरातल्या इन्शुलिनप्रमाणेच होतो. जसं की नुकतंच फियास्प नावाचं इन्शुलिन आलंय. या इन्शुलिनमध्ये अगदी दररोज नवीन नवीन सुधारणा होत आहेत. स्मार्ट इन्शुलिनवरती सुद्धा संशोधन होत आहे. ह्याच्यामध्ये ग्लुकोजच्या पातळीनुसार इन्शुलिन एका केमिकल बॉन्डनुसार बाहेर येतं. चौथा म्हणजे अगदी तर्कशुद्ध उपाय, तो म्हणजे शरीरातच इन्शुलिन तयार करणं. यासाठी बीटा पेशींचं रोपण, ज्याला आयलेट सेल ट्रान्सप्लांट म्हणतात, ते करण्यात येतं. स्टेम सेलमधून बीटा पेशींची निर्मिती किंवा इन्शुलिनचं जनुक स्वादुपिंडात घालणं, यावरही संशोधन सुरू आहे. पण अद्याप यातली कुठलीच उपाययोजना व्यावहारिक पातळीवरती पूर्णपणे यशस्वी झालेली नाही. डॉक्टर एलियट जॉसलिन यांनी मधुमेहाची त्यांची विचारसरणी एका चिन्हातून प्रकट केली होती. 3 घोडे एक रथ घेऊन जात आहेत. हे घोडे आहेत आहार, व्यायाम आणि इन्शुलिन, आणि रथ म्हणजे डायबिटीसचा रथ. या 3 घोड्यांना लगाम लावायच्या कामाला फक्त कौशल्य आणि बुद्धिमत्ता पुरेशी नाही, तर त्याला एक टीमची गरज आहे. ओपीडीमध्ये असं आढळतं की मधुमेहाचं नियंत्रण न होण्यास सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे हायपोची भीती, जी अगदी खरीखुरी असते. पण तुम्ही हायपोचे अनुभव, काळजी तुमच्या टीमला मोकळेपणा सांगून त्याच्यामध्ये त्यांनाही सहभागी करून घेतल्यास यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि मधुमेहाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि मग मात्र हा तुमचा रथ भरकटत न जाता योग्य पद्धतीनं कालक्रमणा करतो. हा लेख डॉक्टर कल्पना जोग यांनी लिहिला असून तो डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या मधुमित्र मासिकात प्रकाशित झालेल्या लेखावरती आधारित आहे. धन्यवाद.